आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून वांगणी परिसरातील रस्त्यांचा कायापालट होतोय। कल्याण कर्जत राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणासोबतच आता अंतर्गत रस्ते देखील सिमेंट काँक्रीटचे होतात। नुकताच आमदार किसन कथोरे यांनी वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन केलंय। वॉर्ड क्रमांक 3 मधील देवभूमी इमारतीपासून मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट कामाचे भूमिपूजन करण्यात आलंय। यासोबतच वॉर्ड क्रमांक 4 मधील शिवसेना शाखा ते बुद्धविहारापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलंय। या दोन्ही कामासाठी एकूण 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही भागातील रस्त्याची दुरावस्था झाली होती। पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। मात्र लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून वांगणी आणि परिसरात जवळपास सर्वच रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येत आहेत। या विकास कामांकरता आवश्यक असणारा निधी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून मंजूर करून दिला जात असून निधी जर कमी पडत असेल तर आणखी निधी मंजूर करून दिला जाईल असं आश्वासन यावेळी आमदार कथोरे यांनी दिलं आहे। आदरणीय कार्यसम्राट आमदार श्री किसन कथोरे साहेब यांच्या माध्यमातून वांगणीच्या विकासासाठी वांगणी ग्रामपंचायतला एक भरघोस असा निधी साहेबांनी करोडो रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत वांगणीमध्ये न झालेली विकास कामे ही कार्यात्वस चाललेली आहेत। त्याचप्रमाणे आमच्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये लोहारचाळ ते हायवेपर्यंत एक वर्षानुवर्ष नागरिकांची समस्या होती, तिथे रस्ता नव्हता। तर आज साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे काँक्रिटीकरण रस्ता साहेबांनी मंजूर करून दिला आणि तो पूर्णत्वास झालेला आहे। त्याचप्रमाणे सूर्योदयनगरला जोडणारा स्टेशनपासून जोडणारा जो रस्त्याचं काम अर्धवट राहिलं होतं ते पण काम साहेबांच्या माध्यमातून ते मंजूर झालेलं आहे आणि हा रस्ता या रस्त्यावरती अतिशय जास्त प्रमाणात वर्दळ असते आणि हा रस्ता पूर्ण रेल्वे स्टेशन ते हायवेपर्यंत पूर्ण जोडलेला आहे। त्यामुळे भविष्यातील येथील वाहतूक ही अतिशय जास्त प्रमाणात होणार आहे। त्यामुळे तो रस्ता झाला, त्यामुळे माननीय किसन कथोरे साहेबांचे विशेष करून मी आभार मानतो। तसेच देवभूमी ते हायवेला जोडणारा रस्ता हा एक अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कारण की या रस्त्याच्या अनुषंगाने तिथे डॉल्फिन शाळा आहे। त्या डॉल्फिन शाळेमध्ये लहान मुलं येत असतात आणि तो रस्ताही साहेबांच्या माध्यमातून एक भरघोस असा निधी देऊन साहेबांनी पूर्ण तो मंजूर केलेला आहे। त्यामुळे कार्यसम्राट आमदार श्री किसन कथोरे साहेबांचे मी विशेष करून आभार मानतो की त्यांनी वांगणीवरती जे प्रेम केलं ते असंच वृद्धिंगत राहावं। तसेच माझ्या वांगणी ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच आणि माझे सर्व सहकारी यांचे देखील आभार मानतो की त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज वॉर्ड क्रमांक 3 मधील सर्व रस्ते काँक्रिटीकरण होत आहेत। सर्वांचे पुन्हा एकदा पुनश्च आभार। या 2 वर्षामध्ये बरीचशी कामं झालेली आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि MMRDच्या माध्यमातून। आपण पाषाणेकडे जाणार रस्ता, बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पाषाणेकडे जाणारा रस्ता आणि सावरेकडे जाणारा रस्ता, बँक ऑफ बरोडा जवळचं गटार बनवलेलं आहे, श्रीनगरचा काँक्रीट रस्ता बनवलेला आहे, आझादनगरला काँक्रीट रस्ता झालेला आहे, साईनगरला काँक्रीट रस्ता झालेला आहे, एकविरा नगरला आता काम चालू होणार आहे आणि दलित वस्तीमधून कामं झालेली आहेत, सावरावाडीमध्ये कामं झालेले आहेत आणि अंतर्गत बरेचसे रस्ते झालेले आहेत। आमदार साहेबांच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 कोटी रुपये आमच्या वार्डासाठी आले होते आणि ते सर्व यूज करून आपण कामं पूर्णत्वास नेलेली आणि ग्रामपंचायतचे 15 वित्त आयोग, ग्रामनिधी याच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली। अरुण बाईकर, वृत्त मराठी, वांगणी। लाइक, कमेंट, शेअर and subscribe.